एक युवा समालोचक अक्षयजी साटम यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आमच्यापर्यंत माहिती आले, मनीष म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की JPL मध्ये ज्या खेळाडूंनी फॉर्म भरलाय आणि ते खेळाडू फॉर्म भरून इथे हजर नाही आहेत आणि त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील आणि त्यांना पुन्हा कधीच जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्या खेळाडूंना त्या खेळाडूंची नावं उद्याच्या दिवसात जाहीर केली जातील. ज्यांनी फॉर्म भरले ते आले नाहीत आणि एखादी टीम तुम्हाला त्या पॉइंट्सने घेतायत, तुमच्यावरती भरोसा दाखवतायत आणि ज्यावेळी तो खेळाडू येत नाही ना तर कुठेतरी संघाला अडचणीमध्ये जावं लागते. म्हणून ज्या खेळाडूंनी फॉर्म भरलेले आहेत ते आलेले नाही आहेत आतापर्यंत मॅच खेळण्याकरता, त्या खेळाडूंना JPL चे जेवढे सीझन होतील पूर्ण बॅन असेल याची दखल आपण घ्यायची आहे. त्यांची नावं उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. आर्केड टायगर्स आणि एका साइडला आपण बघतोय आगरी बॉयज. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल कैवल्य पाटील बॉलिंग मार्क होते. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाइमर आणि गेम ऑन. पहिला बॉल स्क्वेअर कटचा ड्राइव्ह केलाय पॉइंटला, पॉइंट मधून कव्हर पॉइंटला गेलाय आणि पहिल्याच बॉल मध्ये 2 धावेने अकाउंट ओपन. एक गोष्ट जर पाहिली ना, प्लेइंग 11 व्यतिरिक्त आगरी बॉयज या संघामध्ये सर्वाधिक प्रेक्षक, सपोर्टर्स आणि त्यांचे हितचिंतक आपण पाहिलेत. आगरी बॉयजचा आगरी दणका यंदा दिसेल का या स्पर्धेमध्ये, की आर्केड टायगरची दहाड रोर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल का? चांगला फटका आहे, इनफील्डला खेळले, ऑन द अप इन टू द गॅप. येतोय जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 4 चौकार. बॅकफुटला स्लॅश केलाय, पुन्हा एकदा टॅप केलेला फटका होता, कव्हर पॉइंटला जातोय, पॉइंटला फेकी येईल. एकच रन. अप्रतिम फिल्डिंग होती, फेकी येईपर्यंत एक या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय. 8 धावा. सत्यवान भुरकुंड देखील या संघामध्ये पाहायला मिळतोय. प्लेइंग 11 मध्ये कदाचित त्याच्याकडे देखील गोलंदाजी देऊ शकतील, आणखी एक बेस्ट बॉलर तो देखील आहे. ओ लेन चांगली आहे, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज केलंय आणि अगदी जर पाहिलं तर शोल्डरच्या वरून हा बॉल जातोय. डॉट बॉल येतोय. 8 रन. धावसंख्या स्थिरावलंय. 5 बॉल 8. पॉवर प्ले मध्ये सध्या कैवल्य पाटील पॉवरफुल गोलंदाजी करतोय. दिवेश सारखा बॅटर स्ट्राईकला आहे आणि आतापर्यंत 4 बॉल मध्ये 7 या धावसंख्येवरती तो देखील खेळतोय. पुढचा बॉल ऑन ड्राइव्ह केलाय, फिक्सचा फटका कन्वर्ट केलाय आणि पाहता पाहता सिंगलला डबलला कन्वर्ट करण्यामध्ये एक्सपर्ट राहिले दोन्ही बॅटर. भूषण चुकी करतोय आणि म्हणूनच या 2 धावा येत आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक 10. 1 ओव्हर 10 रन्स.
निराश केलाय. मग शिवतेज संघ असू दे, द ग्रेट मराठा संघ असू दे, या संघामध्ये रेग्युलर त्याच संघातले खेळाडू आपण पाहिलेत आणि म्हणूनच थोडा रिझल्ट त्यांच्या बाजूने लागलेला नाहीये. यंदा जय श्रीराम संघाने देखील त्या प्रकारचे खेळाडू घेतले, रिझल्ट त्यांच्या बाजूने सध्या लागलाय. बंटी सिक्सरने देखील आपले खेळाडू काही रिटेन केले, पण काही ऍड देखील केलेत. पण तो आगरी बॉयज या संघाने पूर्ण संघ नवीन घेतलाय, नवीन संघ आहे. आणि वियाना सुपर किंगने देखील काही खेळाडू रिटेन केलेत. छत्रपती वॉरियर्स मध्ये 1 ते 2 खेळाडू मागील वर्षीचे आहेत, बाकी पूर्ण संघ आहे ना तो अप्रतिम बनवलाय. मोठा फटका खेळायचा होता, डॉट बॉल येतोय, बॉलिंग मार्क वरती आलाय. षटक क्रमांक 2 जयेश बुरकुंड JB. आगरी बॉयज आज नक्कीच डगआउट पूर्ण खचाखच भरलेला आहे. त्या प्रकारचा खेळ होईल का या संघाचा? पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, अपील केले आणि इथे कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेट देखील जातोय. ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट, विकेट डाऊन. आउट झालेला बॅटर तिथपर्यंत पोहोचलाय. आगरी बॉयज आपण रेडी राहायचे सर्व खेळाडूंनी, या सूचना आहेत. इतकाही टाइमपास प्रत्येक टीमने करू नका. आज आयोजकांची इच्छा आहे की 1 ते 2 शेवटचे 2 असा विचार केलाय. दारण 1 विकेट 2 बॉल. नवीन बॅटर आलाय खेळपट्टी वरती, मला वाटते आकाश आहे की काय, रोहित आलाय. रोहित पारडे रायझिंग 11 जुचंद्र संघाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळी त्याचे आपण पाहिलंय. एक बेस्ट फिल्डर आणि एक बेस्ट बॅटर मग त्याच्याकडे पाहिलं जाते. यंगस्टर आहेत, रोहितला संधी दिले, संधीचं सोनं तो करेल का? JB फुल फॉर्म मध्ये. हलकासा गॅप शोधायचा होता गली रिझनला आणि इथे 1 रन येते. शॉट थर्डमॅनला. सत्यवान चेंडूला कॅरी करतोय. 1 या धावसंख्येने 11 धावा, 1 विकेट, 1.3 चेंडू. सत्यवान ज्यावेळी नाव घेतलं जाते त्यावेळी आठवतो पहिला DRS या जुचंद्र नगरी मध्ये चंद्रपाड्याच्या मैदानावरती पहिला DRS त्यांनी घेतला होता. फटका चांगला सजवलाय, पाहिलं गेलं, वेट केलं, वेट अँड वॉच. हवाई सफर फ्लॅट 6. आणि आगरी बॉईज मध्ये खेळत असताना आगरी दणका दाखवत असताना दिवेश पाटील 17 धावा 4 बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. वाईड ऑन लॉंग ऑन ला चेंडू गेलाय. रनआउटची संधी होती, संधी हुकली गेले आणि 2 धावा. 2 बंधू एकाच टीम मध्ये आहेत. सत्यवान बुरकुंड, JB जयेश बुरकुंड. 19 धावा 5 बॉल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. आणि दिशांत सुतार सारखा खेळाडू नेहमीच आपण पाहिले की 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे तो. हुकचा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र फटका फसलाय. कुणाल मटके
सबसे हटके कुणाल मडकेने हा कॅच टाकलाय. ये क्या हुआ हा प्रश्न पडलाय प्रत्येकाला. रन्स जर पाहिले तर आतापर्यंत 2 ओव्हर 20 रन 1 विकेट. घेऊया एक डीजे ब्रेक. चला स्क्रीन थोडा पॉइंट्स टेबलची चर्चा करूया. पूल ए चा जर विचार केला ना, छत्रपती वॉरियर्स टॉप रँकिंगला आहे. 3 मॅच जिंकलेत, 6 पॉइंट, नेट रन रेट 4.833. पतू पॅकर 2 नंबरला आहे. 3 पैकी 3 देखील तेही जिंकलेत, परंतु नेट रन रेट आहे ना 4.545. अगदी जवळपास आहे छत्रपती वॉरियर्स आणि पत्तू पॅकर. येणार कट्टा 3 मॅच खेळलेत, 2 विन 1 लॉस, 4 पॉइंट वर आहे. 0.417 नेट रन रेट या संघाचा. अमायरा 11 देखील 4थ्या नंबर वरती आहे पूल ए मध्ये आणि त्या संघाने 2 पॉइंट्स कमावलेत 4 मॅच मध्ये. नेट रन रेट मायनस मध्ये आहे. चर्चा अजून होईल, सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. कुणाल मडके आलाय बॉलिंग मार्क वरती. कैवल्य पाटील त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग करताय. रनआउटची संधी आहे, रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. कैवल्य पाटीलच्या नावावर हा रनआउट राहील. काय फेकी केले डीप मधून, ॲक्युरेट नॉन स्ट्राइक एंडला, विकेट डाऊन. रनआउट होतोय रोहित. दिवेश स्ट्राइक ठेवण्याचा इरादा. ओ काय रनआउट घेतलाय. अगोदर फेकी आली, बॅकअप केलं आणि त्यानंतर पूर्ण हात एक टर्न घेतला, पूर्ण रनआउट. धावफलकावरती धावा लगावल्यात. 21 धावा, 1 बॉल. मैदानाच्या आत नवीन बॅटर आलाय संदेश ढाणे, दत्ताळी संघाचा खेळाडू. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर काल रात्र गाजवली. कालच्या मॅचचा हिरो संदेश ढाणे. 92 चौकार, 71 षटकार या संपूर्ण मालिकेमध्ये आपण पाहिलेत. 21 धावा. पायावरती बॉल होता, फ्लिक केले, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आरामात. काय वेगाने रनिंग बिटवीन द विकेट आहे दिवेश पाटील. सध्या तरी कॅप्टन कुलची भूमिका अदा करतोय. 10 बॉल मध्ये 21 त्याने केले. टीमची धाव संख्या 23. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 95% धावा सर्व त्याच्याच आहेत. ऑप्शनच्या बाहेर आणि तेच पाहिलं वाईट बॉल. आमंत्रण केलं बॅटरने खास करून. शफल ज्या पद्धतीने झाला, ऑप्शनवर बॉल पाडण्यास भाग केलं. धावा 24, 2.2 चेंडू. आरके टायगर, बघूया टायगर प्रमाणे खेळी राहील की आगरी बॉयज आगरी तडका दाखवेल. आणि यावेळी काय घडतंय तर चेंडू निघून जातोय सीमा रेषी पार. आणखीन एक धूमधडाका. दिवेश पाटील सबसे कातिल षटकार. धावा. दिवेश पाटील काय बॅटिंग करतोय. सिंगल, डबल आणि एखादा खराब बॉल आला तर बरोबर डिपॉझिट केलं जातंय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा हलकीशी एज लागले. एक रन तर सध्या कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक पुढील 31च्या घरामध्ये बॉल झालेत 4. यानंतरचा टॉस देखील महत्वाचा आहे. विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की टॉस नेमका आहे कोणाचा. एनआर कट्टा आणि मार्गरेट 11. एनआर कट्टा आणि मार्गरेट 11 आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. या एका इनिंग नंतर आपला टॉस होईल. पुढचा मॅच मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिलाय. समोर खेळल्यात, स्ट्रेट खेळल्यात. कैवल्य पाटील येतोय आणि अप्रतिम फिल्डिंग. फेकी ऍक्युरेट. कैवल्यच्या दिशेने बॉल गेल्यानंतर लगेच धावून तुम्ही काढू शकत नाही सहजरित्या. धावफलक 1 ने पुढे येईल. टीमची धावसंख्या 32 धावा, 2 विकेट. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. फर्स्ट इनिंग आपण बघतोय. आगरी बॉयज संघ आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय आणि सर्वाधिक जर पाहिलं ना मेंबर्स त्यांच्या स्टँड मध्ये आहे. मॅन इन पिंक 32, रेड आर्मी आणि पिंक आर्मी अशी मॅच आपण बघतोय. यावेळी पुन्हा एकदा पूलचा फटका खेळलाय दिवेश पाटीलने. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. अडतीस धावा 3 ओव्हर मध्ये. टाइमर आपण बघतोय. तुषार सोनवणे यांचं देखील घड्याळ ऑन आहे. विरल नायर सर आणि रन आहेत 38, 2 विकेट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बघा 10-10-18 असा आकडा येतोय. 10 नंबर पाहिला तर मोहनदादा पाटील यांच्या गाडीचा नंबर आहे. नुकताच आज वसई कोलीवाडा मध्ये मॅच होती आणि भरपूर प्रेम होतं त्यांच्यावरती. आज तिथे त्यांचा भव्य सत्कार देखील झाला. आणि दिवेश पाटील करता टाळ्या झाल्या पाहिजे. 200 रन JPL मध्ये त्याच्या पूर्ण झाल्यात. आगरी बॉयज संघामध्ये खेळत असताना या संपूर्ण 4 सीझन मध्ये 200 क्रॉस एक माइलस्टोन त्याने देखील सेट केलाय. अमित आलाय दुधनाथ. पहिला बॉल सॉफ्ट डिसमिसल. चिराग भोईर होते एस्टनच्या मागे आणि त्यांनी हा अप्रतिम कॅच घेतला. 38 वरती 3 गडी बाद. पहिल्या इनिंगचे बॅटर क्विक अँड फास्ट या. सूरज आलाय. लगातार 3 षटकार मारा आणि विशाल भोईर आमचे स्कोरर जे आहेत त्यांच्याकडून 2000. टॉसला आम्ही अगोदर देखील सांगितले दोन्ही टीमने रेडी राहायचंय. नावं देखील पोहोचवल्यात. तर आपण आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने पाठवून द्या. एका इनिंग नंतर बरोबर टॉस केला जाईल आणि शेवटचा बॉल पडण्याआधी येणं बंधनकारक आहे. एनआर कट्टा आणि मार्गरेट 11 नेक्स्ट मॅच. स्लोवर 1 चेंडू होता. थोडा फसला होता. फसवा चेंडू टाकला. लेन देखील योग्य होती आणि
फिंगर रोल केले होते या बॉल वरती. अमित दुधनाथ यंदा तितका चांगला फॉर्म राहिला नाही या खेळाडूचा, परंतु या स्पर्धेमध्ये आरके टायगर मध्ये त्याला चांगलं काम करावं लागेल. कैवल्य पाटील यांनी भरोसा दाखवला या खेळाडूवरती. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये देखील दोन्ही एकाच टीम मध्ये होते आणि तिथे आरके वॉरियर्स आरके टायगरने चॅम्पियन प्रीमियर लीग देखील गाजवली होती. चॅम्पियन ठरला होता तो संघ आणि जास्तीत जास्त आरके यांचे संघ जर पाहिलं तर क्वालिफाय होत असतात बऱ्याच टुर्नामेंट मध्ये. परंतु इथे दिवेश पाटील एक वेगळ्या मूड मध्ये आहे आणि काय कॅच घेतलाय कैवल्य पाटील. व्हॉट अ कॅच. धावता झेल, कठीण झेल, लॉंग चेस होत, परंतु आहे कैवल्य पाटील नावाचा एक स्टार फिल्डर ब्रँड इज ब्रँड मिस्टर ब्रँडेडने घेतलाय हा झेल. खेळला होता अर्धा हुक आणि अर्धा पुल असा फटका होता. बरोबर टायमिंग नुसार खेळला होता. अगदी सीमारेषेच्या दिशेने कैवल्य पाटील किती वेगाने आलेत आणि लांबून हा झेल सीमारेषेच्या दिशेने जणू काही सोपा झेल करून घेतलाय. ही खासियत आहे कैवल्य पाटीलची. वारंवार सर्व अँगलने ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन वरती दाखवले जात आहेत आणि ज्या वेगाने आला कैवल्य पाहू शकता. रन्स आहेत फलकावरती आतापर्यंत 39 बॉल फेकून झाल्यात. टोटल 3 बॉलचा खेळ शिल्लक. अमित दुधनाथ लई मध्ये येतोय, कमबॅक करतोय आणि कमबॅक अप्रतिम करून देतोय आपल्या टीम करता. तिन्ही कॅमेरे दाखवले जातात, अँगल वेगवेगळे. 4 कॅमेरा सहित आपण JPL कव्हर करतोय. 4ही कॅमेऱ्यांचा अँगल दाखवले जातात आणि या स्पर्धेकरता लाईव्ह ची व्यवस्था द ग्रेट मराठाचे सर्व मोहनदादा पाटील यांच्या वतीने आले. त्यांचं खूप खूप धन्यवाद मोहनदादा पाटील. लाईव्ह ची व्यवस्था आपल्या वतीने आलेत, आपला आभारी आहोत. 39 डिसिजन आहे. फिल्डिंग करायचं आणि एकंदरीत कसा खेळ राहिलाय मार्गरेट टीमचा. थोडा हे झालाय. प्लेयर पण आमचे 3 प्लेयर येत नाहीत खेळायला. बघू आता ही मॅच आम्ही खेळू. या मॅच मध्ये तुला कॅप्टन्सी दिले आणि कॅप्टन्सी करत असताना काय जिम्मेदारी असेल तुझ्यावर नेमकी. काय नाही, चांगला खेळ करायचा प्रयत्न करू. कसं वाटतंय JPL जुचंद्र प्रीमियर लीग. खूप छान. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. एनआर कट्टा टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं. जे पाहिजे ते जरा बॅटिंग पाहिजे होते. बॅटिंग बनाप्रमाणे आले आणि एनआर कट्टे टीमचा कसा आहे या हंगाम यंदाचा. सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. फक्त दुसऱ्या मॅचला थोडी मिसफिल्डिंग झाली, पण थर्ड मॅचला त्यांनी सगळ्यांनी कव्हर केला. कॅप्टनची भूमिका तू अदा करतोय. तुझ्या टीम ओनरचं आणि संघाचं कसं कौतुक करशील. पहिलं म्हणजे राजदाला मी धन्यवाद करतो की आयकॉन म्हणून मला निवडला आणि मला सपोर्ट करणारा समितदा पण आहे आणि टीमवर्क पण चांगलं करते आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. आणि अनिकेत बोमटे एक वेगळ्या ॲक्शन मध्ये यंदा पाहायला मिळेल का. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स तुझा देखील राहिलाय. कशी मेहनत राहिली आहे तुझी देखील. आतापर्यंत चांगलीच राहिली आहे, पण अजून किती चांगला करता येईल माझ्या टीमसाठी हे मी अजून प्रयत्न करेन. आणि एकंदरीत पहिल्या ट्रॉफीवरती नजर आहे, मालिकावीर बाईकवरती नजर आहे. हो नक्की ट्राय करेन. अजून तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नाही, पण नक्की ट्राय करेन. नक्कीच शुभेच्छा असतील. चांगल्या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनकडून. मार्गरेट 11ने टॉस जिंकला आणि घेतलाय निर्णय गोलंदाजी करण्याचा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तिथे आहेत मायक्रोफोन वरती याच परिसरातील गोड आवाज संदीपजी गावण सर. थँक्यू. JTC आणि TCB लाईव्ह. आरके टायगर्स टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, कारण प्रतिस्पर्धी संघाचे अतिरिक्त खेळाडू आलेत. तुमच्या टीमच्या अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पोहोचले नाहीत. त्याकरता विनंती असेल तुम्हाला, तुमचे बॅटिंग आहे आणि एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या. आणि त्या आम्हाला आयोजक सांगतात की पेनल्टी लागेल 2 धावसंख्येची. वळी आपण जिंकण्याकरता जे लक्ष्य आहे ते लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 40 धावा बनवल्यात. 41चं टार्गेट असेल.
प्रत्युत्तर देण्याकरता दोन बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंग कडे कुणाल मडके, नॉन स्ट्रायकिंग कडे अमित यादव, अमित दुधनाथ आणि पहिलं षटक टाकण्याकरता पंकज पाटील ह्या गोलंदाजाला तुम्ही बघतायत. दोन सख्य बंधू एकाच टीम मधून खेळताना दिसत आहेत. चॉईस अगदी चांगली आहे. आयकॉन कावडू दिवेश पाटील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिलं षटक टाकण्याकरता पंकज तयार अग्रीबॉल्स टीम कडून. स्लोवर वन पहिल्या चेंडूवर फसण्याची दाट शक्यता. हा झेल कबर क्षेत्रामध्ये सुटला गेलाय आणि फायदा उचलताना दोन धावा मिळत आहेत कुणाल मडके या बॅटरला. शॉर्ट सिलेक्शन खराब होतं बॅटर कुणालचं, तरी सुद्धा दोन धाव मिळत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या दोन धाब्यानिशी अकाउंट ओपन केलंय. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेणं हे बंधनकारक असतं नसतं, परंतु जसा चेंडू येईल त्या चेंडूला पाहूनच तुम्ही तुमचं फटक्याची निवड करायला हवी. आता पुढचा बॉल इनसाइड आउट. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल डॉप आणि त्याचा फायदा उचलताना दोन धाव मिळत आहेत कुणालला. तिसरे धाबे करता तो परततोय. पाहता पाहता होतात या तीन धावा पूर्ण. तीन धाब्यांची भर पडली आणि धाबा झाल्यात 5. आरके टायगर्स टीमला मोठ्या फरकाने हा मॅच जिंकायचा आहे, कारण यामध्ये आग्री बॉईज टीमचा जर आपण उल्लेख केला तर 3 पैकी 2 मॅच मध्ये विजय आणि 1 मॅच त्यांना पराजय मिळाला होता. हा त्यांचा सुद्धा चौथा मॅच आहे आणि आरके टायगर्स या टीमचा सुद्धा चौथा मॅच आहे. 2 पराभवानंतर आरके टायगर्स टीमने 1 विजय नोंदवला होता डे 2 मधील त्या रजनीमध्ये. आणि आता हा मॅच सुद्धा फार महत्वाचा दोन्ही टीम करता. या मॅच मध्ये जर विजय नोंदवला तर ह्या ग्रुप मधून आग्री बॉईज टीम पुढे जाऊ शकतो. धावसंख्या धावफळकर आहे ती 5 आरके टायगर्स टीमची. आरके टायगर्स वर्सेस आग्री बॉईज जुचंद्र असा मॅच तुम्ही बघतायत. संघ मालक म्हणून आग्री बॉईज टीमचे गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर यांच्याकडे पाहिलं जातोय. दुसऱ्या बाजूला युवा समाजसेवक, भरपूर प्रेक्षक त्यांच्या पाठीचे असतात, समर्थक त्यांच्या पाठीचे असतात. आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर युवा समाजसेवक कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांना तुम्ही बघतोय. फुल टॉस बॉल हल्ला केलाय, पाठवून दिले चेंडूला फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. जेपीएल चौकार. सराव करणं फार महत्वाचं आहे, अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान या क्रिकेट काळामध्ये फार महत्वाचं. पुढे येऊन खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. इथे त्रस्त केलं नव्हतं बॅटरला. अचानकपणे त्याने पुढे येण्याचा निर्णय घेतला आणि पुढे येता येता हा चेंडू डॉट खेळतोय. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 9 धाव बनल्यात आरके टायगर्सच्या टीमच्या. 41 धावसंख्येचा पाठलाग होतोय. जागेवरूनच खडे खडे चेंडूला फक्त पुश केलं, ढकलून दिलं पॉइंट क्षेत्रात. 1 धाव मिळाली. थोडासा उसळ घेणारा बॉल होता. एका धाब्यानिशी स्ट्राईक रोटेट होतोय. दुधनाथ जातोय तो नॉन स्ट्रायकिंग कडे आणि एकूण धावसंख्या 10 बिनबाद 10. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आग्री बॉईज टीमची धावसंख्या 10 होती. इथे 5 बॉल मध्ये 10 धाबा आरके टायगर्स टीमच्या बनलत. पंकज पाटील ह्या गोलंदाजावर सुद्धा धाबा चोरण्याचा जो हेतू होता त्याच्यामध्ये सफल झालेत आरके टायगर्स टीमचे हे 2 खेळाडू. षटकातील आता पुढचा बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. ओहो, थोडस नियंत्रण चुकलं होतं आणि दुर्दैवाने धावबाच्या स्वरूपात अमित दुधनाथा काढू धावबाद होतोय. विकेटचं झालंय पतन. पहिल्या षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 10.
गाजवलाय. जर बघायला झालं तर पहिला डाव आणि दुसरा डाव अगदी बरोबरीने चाललाय. पहिल्या डावामध्ये एका षटकामध्ये 1 गडी बाद 10 धावा होत्या. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा एका षटकात 10 धावा आणि 1 गडी बाद चाललाय आर्के टायगर्स टीमचा. आर्के टायगर्स टीमचा खरा टायगर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजेच कैवल्य पाटील. पहिल्या इनिंग मध्ये अग्रीबॉयज टीमचं विकेट पडली नव्हती. दुसऱ्या षटकामध्ये त्या सफलता मिळाल्या होत्या गोलंदाजाला. आता गोलंदाजी मार्गावर काय बदल केला जातोय ती चर्चा आपण करणार आहोत. कदाचित दिवेश पाटील यांच्या हातामध्ये तो चेंडू असेल. दोन्ही कडून या खेळपट्टीचा वापर केला जातोय आणि स्वर्गीय नागेश पाटील यांच्या नावाने या मैदानाला संबोधलं जातोय. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदान असा उल्लेख आपण सातत्याने करतोय. म्हणूनच आज त्यांच्या आठवणी सुद्धा येत आहेत. उजव्या बाजूला त्यांचा कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या, आणि डाव्या बाजूला स्वर्गीय रवींद्र रमेश पाटील सरांचं कटआउट पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, समोरच्या इन कडून दिवेश. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर आता तिथे समाधान मानतायत. धावसंख्या 1 गडी बाद 11 आर्के टायगर्स टीमची. हा मॅच मोठ्या फरकाने जिंकायचा आहे, तर थोडस पॉइंट टेबल मध्ये फरक पडू शकतोय. आणि आता आग्री बॉयज टीमचा जो परफॉर्मन्स झालाय ना, मला असं वाटतं की ते जे नेट रेट मध्ये सुधारणा आहे आणि क्लिअरिटी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार, दिवेश पाटील एक वेगवान गोलंदाज, अस्त्र ब्रह्मास्त्र नेहमीच तो वापरतोय. फुल पिच बॉल चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं होतं. मिड ऑफ मध्ये चेंडू आता आलाय. एकच धाव. एका धावानिशी आता कैवल्यने अगदी योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय स्ट्रायकिंग कडे आलेल्या बॅटर कडे. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. कुणाल मडके 4 बॉलला सामोरे गेलेत. 4 बॉल मध्ये 6 धावा त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील यांनी एका धावानिशी आपलं अकाउंट ओपन केलं. बड्या खेळाडूंची काही लक्षणं असतात. पहिला चेंडू ते जर आपण बघितलं तर सन्मानजनक स्थितीमध्ये खेळून काढत असतात. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत असतात. ऑफ स्टमर शपवून कायचं होतं. चेंडू आता खेळपट्टीवर थांबतो शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि जल्लोष आहे आग्री बॉयज टीम मध्ये. हा लेग बायचा इशारा आलाय. इम्पॅक्ट सुद्धा पाहिलं गेलंय आणि त्यानुसारच पंचाने इथे लेग बायचा इशारा दिलाय. धावसंख्या झाली 1 गडी बाद 13 धावा. आग्री बॉयज आणि आर्के टायगर्स दोघांमध्ये मुकाबला आहे. जर आपण प्रेक्षकांची गर्दी बघितली तर दोन्ही कक्षामध्ये समान प्रेक्षक वर्ग दिसतोय. जल्लोष आहे आग्री बॉयज या खेम्यामध्ये. त्यांच्या समर्थक जास्त दिसत आहेत. पुन्हा टाळ्या वाजल्या जात आहेत. सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह आहे. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव मिळेल काय? एकच धाबेवर पुन्हा एकदा तिथे दोन्ही बॅटर समाधान मानतायत. कैवल्य पाटील पुढे सरकत असतानाच धावसंख्या झाली 1 गडी बाद 14 धावा. मागची विकेट लास्ट विकेट आपण अमित दुधनाची बघितली. 5 धावा त्याने बनवल्यात. या स्पर्धेमध्ये 73 षटकार आणि 93 चौकार, 73 चौकार आणि 93 षटकार लागले. अशा प्रकारचा लेखाजोखा JTC TCP या युट्यूब वाहिनीचा. काय घडले बघूया, काय घडले बघूया. ऑफ स्टमर आधीच सफळ झाले होते बॅटर आणि दिवेशाला असं वाटलं की आता डावी यष्टी उद्ध्वस्त होईल. वेग भन्नाट होता, थोडीशी उसळी जास्त होती, त्यामुळेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेला. हे तुम्ही बघू शकता. 14 वर 1 गडी बाद. हे बघा पुन्हा दाखवलं जातंय. ओ इथे उजवी यष्टी वाकवली असते. थोडासा टर्न अधिक मिळालाय. आउट कटर चेंडू दिवेश पाटील या गोलंदाजाचा. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. फलंदाज कुणाल मडके करता. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे आणि बॅकवर्ड स्कोर लेग. पुढचा बॉल सरळ बॅटनेच फुल पिच बॉलला खेळायचं होतं. चेंडू पुन्हा पॉइंट मध्ये थांबलाय. एकच धाव मिळाली कुणाल मडकेला. हे षटक सुद्धा समाप्त होत आहे. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 15 धावा. पाठलाग होतं 41 या धावसंख्येचा. याचाच अर्थ 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 26.
मान्यता प्राप्त गुणलेखक संजय म्हात्रे सुप्रीमो मध्ये सुद्धा यंदा त्यांचं गुणलेखन अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं, त्यामुळे संजयजी पोतनीस आमदार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं. अतिशय चांगला लेखाचोखा त्यांचा पाहायला मिळतोय आणि ते इथे दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने नंदू पाटील यांच्या सुद्धा भेटीगाठी झाल्या, जे मॅनेजरची भूमिका अदा करत असतात. आणि आज संजयजी म्हात्रे या अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. या जुचंद्र नगरीमधील नायगाव पूर्वपट्टी विभागामधील एक असे सक्षम गुणलेखक ज्याने अनेक गुणलेखक तयार केलेत. विशेषतः विजय कांबळे, विशाल भोईर, अंकित चव्हाण, आयुष सावंत असे जे गुणलेखक आहेत त्यांना आपण सातत्याने चांगली कामगिरी करताना बघतोय. वळी आपण मॅच कडे 12 मध्ये पाहिजे 26 धाबा. आक्रमकतेचं रूप इथे धारण केलं जाईल काय प्रत्युत्तर देणाऱ्या आरके टायगर संघाद्वारे, कारण नेट रन रेटचा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय. आतापर्यंत जे हवं आहे ते मिळालं नाही. प्लेइंग 11 मध्ये कैवल्य पाटील या कावडूला एक अतिशय चांगला हिरा आहे, अनमोल ही रत्न असं सुद्धा उल्लेख केला जातोय या खेळाडूचा. बरेचसे मोठमोठे जे स्टार खेळाडू आहेत ते चर्चा करत असतात कैवल्य पाटील या खेळाडूची, त्याची आक्रमकता गोलंदाजीमधील, त्याची आक्रमकता फलंदाजीमधील. आता गोलंदाजी मार्गावर अक्षय आलाय, एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. लॉंग ऑफ मधून थ्रो येण्याआधी एकच धाव आणि मितेश भोईर चांगलं फिल्डिंग करतायत. खूप चांगली गोलंदाजी केले अक्षय पाटीलने. खऱ्या अर्थानं जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. कधी कधी अपेक्षा असते एखाद्या चांगल्या खेळाडूला की मला ह्या संघामध्ये वर्णी लागावी आणि ती व्हिडिओ योग्य पद्धतीने मनात काय ठेवायचं नसतं, कारण मनात जे काही आहे ते बाहेर पडलं पाहिजे आणि ते अगदी योग्य पद्धतीने त्याच्या मुखातून बाहेर पडलं होतं. वळी आपण या मॅच कडे अक्षय पाटील तयार. चांगली सकारात्मक गोलंदाजी या स्पर्धेमध्ये JPLच्या 4थ्या पर्वात अक्षय पाटील या गोलंदाजाची झाली आहे. पाहूया त्या गोलंदाजा विरुद्ध काय रणनीती आखली जाते बॅटिंग करत असताना कैवल्य पाटील या फलंदाजाद्वारे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला गॅप शोधण्याचा प्रयास होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक तैनात आणि धावबादचा होता मोका आणि इथे बंधू कैवल्य याला कुणाल मडकेने दिला धोका. विकेटचं झालं पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 16 for 2. मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता कुणाल मडकेने चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करून. आता भूषण भोईर हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. वेळेचं बंधन आहे, त्या वेळेनुसारच तुम्हाला वाटचाल करायची आहे. त्यामुळेच जी 15 मिनिटं दिलीत त्या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. 2 गडी बाद. धाव फळकावर धाबा लागले जातात. त्या 17 धाबा जिंकण्याकरता लक्ष आहे 41चं. अजून कोणता पल्ला गाठायचा आहे. हे 3रे षटक सुरू आहे आणि 2 चेंडू टाकून चलेत. सूचित करायचा होता. इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेलाय. 1 धाव तर मिळाली आणि एकाच धाबेने ते समाधानी होत आहेत. लेग बाईचा इशारा. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता. 1 धाव. एका धाबेची धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 18 धाबा 18. आता भूषण भोईर आलेत. करावं लागेल. एरवी पत्तू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताळी, जुचंद्र संघाद्वारे त्याला जागा मिळत असते आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते ना तेव्हा तेव्हा लांब लचक षटकार ठोकण्याची हिम्मत तो राखत असतोय आणि त्याने तो पराक्रम केलाय. सर्वात लांब लचक षटकार या स्पर्धेमध्ये कोणत्या फलंदाजाने ठोकले असतील तर मला आठवतं या 4थ्या पर्वामध्ये जुगल पाटील याचे डे 2 मधील ते 2 षटकार लांबच लांब गेले होते. कालच्या रजनीमध्ये धावसंख्या सध्या 2 गडी बाद 18 धाबा. आरके टायगर्स संघाला 9 चेंडूंमध्ये 23 धाबांची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता. 2.3 बॉलची समाप्ती म्हणजेच लढणं फार महत्वाचं आहे. 1 मॅन आर्मी. तो सुद्धा म्हणत असेल की मी एकटा काय करू, परंतु त्याला साथ देणं फार महत्वाचं आहे. एकमेकाला साथ मिळाली
तर मग युनिटी तयार होत असते. ओव्हर पिच बॉल मिड ऑफ मध्ये वळवलं चेंडूला, एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 2 गडी बाद 19. प्रत्येक चेंडू मागे आता रिक्वायर रन रेट वाढत चाललंय, कारण इथे स्पष्ट दर्शवलं जातं की 16.50च्या सरासरीने पुढे वाटचाल करावी लागेल. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 22ची आवश्यकता. ह्या JPL मध्ये 8 चेंडू 22 धाबा, 22 धाबा 8 चेंडूंमध्ये असं समीकरण या मॅचचं बनलं गेलंय. दोन्ही संघ लढतायत. संघर्ष हा खऱ्या अर्थाने तुम्हाला भरपूर काही शिकवत असतं. संघर्षामधूनच तुम्ही जिंकण्याकरता पुढे जात असताय. संघर्ष हा यशाचा एक असा मार्ग आहे, जो मार्ग तुम्ही स्वीकारला तर सफल व्हाल. पुढे येऊन खेळायचा होता. ऑफ स्टॉमर शफल झालाय, बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता, परंतु इथे भूषण भोईर धावबाच्या स्वरूपात परततायत. याचाच अर्थ दबाव सर्वस्वी आता RK टायगर्स या संघावर. धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद 19. नंदकुमार रावते गेलेत. नंदकुमार रावते मैदानाच्या आतमध्ये आणि हा तो धाव बाद झालाय. कॉलिंग सुरुवातीला होतं, नंतर नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये ती वेळ सुद्धा निघून गेली आणि बॅटर सुद्धा भूषण भोईर पॅव्हिलियन मध्ये निघून गेलाय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धाबांची आवश्यकता. 22 धाबा 7 चेंडूंमध्ये हे समीकरण या मॅचचं आता बनलेलं आहे. गणित सोडवणं थोडंसं कठीण आहे. प्रयत्न केला तर मग तुम्हाला मार्क मिळू शकतात, कारण हे तर आता असं समीकरण बनलंय लसावी सारखं, जे गणित सोडवणं कठीण झालंय. प्रयत्न केला तर यश मिळतच. ओ क्रॉस बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना RK टायगर्स टीमची धावसंख्या 3 गडी बाद 19. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावेची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नागेश काका मैदानावर सुरू असलेला JPL चा थरार. मैदान असो, जर तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ते संघर्ष करण्याची क्षमता ही कैवल्य पाटील या खेळाडूमध्ये आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 22 धाबांची गरज आहे. मी करेन, माझ्यामध्ये ती चमक आहे, माझ्यामध्ये ती धमक आहे, हे जर स्वतःवर विश्वास टाकून सांगितलं तर ते बनू शकतात. दुसऱ्या बाजूला धावा डिफेंड करण्याची क्षमता अभिषेक या गोलंदाजामध्ये सुद्धा आहे. तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 6 मध्ये 22 धावा रोखणं कठीण नाही, परंतु खेळणं सुद्धा कठीण नाही, बनवले जाऊ शकतात. शक्य असलेल्या काम पूर्ण करण्याकरता ताकद लागते आणि अशक्य काम पूर्ण करण्याकरता लागते ती म्हणजेच खऱ्या अर्थाने विश्वास. आणि तो विश्वास प्राप्त करेल का हा बॅटर? 1 धाव पळून पूर्ण केली, दुसरे धावेची घाई करतायत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. वाईड ऑन मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. या 2 धाब्यांची धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा. आता स्थिती अशी बनली आहे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता इक्वेशन सिच्युएशन आपल्याला सांगून जातोय 20 धाबांची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजेत 20. पुढचा बॉल सुचिट करण्याचा केला होता इरादा पक्का आणि ते बीट केलं बॅटर कैवल्य पाटीलला. उलटा पुलटा खेळण्याचा विचार होता त्याचा.
मन आता खऱ्या अर्थाने चंचल झालं असेल, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल बॅटरला. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॉन्फिडन्स, या सर्व गोष्टींचा मिलाप तुमच्याकडे असायला पाहिजे. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आर के टायगर्स ह्या टीमला. काय हे टायगर्स झडप घालताना दिसतील? सरळ बॅटने खेळून काढलं जातं या चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पण पूर्ण केली. एका धाबेवरच तो पुढे जातोय. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 22. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता. आगरी बॉईजचा खेमा बघा, जल्लोष करतोय, एन्जॉय करतोय. कालच्या डे 2 मध्ये सुद्धा भरपूर एन्जॉयमेंट त्यांच्या संघमालक गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर यांच्याकडून पाहायला मिळाली होती. एक लक्षात घ्या, जसा जर कोणताही संघ मॅच जिंकल्यानंतर त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडूचा अनाऊन्स केल्यावर त्याने लगेचच इथे या पहिला आणि नंतर तुम्ही तुमच्या खेमामध्ये एन्जॉय करा. 3 मध्ये पाहिजेत 18, 19. हो आता 18 म्हणजे अगोदरच माझ्या मुखातून पडलं की एखादा चेंडू खराब पडू शकतोय. 3 मध्ये आता 18 धाब्यांची गरज आहे. 3 गडी बाद, धावसंख्या 23. पूर्णतः जणू काही खच्चीकरण झालेलं आहे आरके टायगर्स टीमचं. आणि आगरी बॉईज टीमने आपला दबदबा, आपली दहशत, आपली हुकूमत या JPLच्या 4थ्या पर्वामध्ये पहिल्यांदाच समावेश घेऊन दाखवलंय. पुढचा बॉल 3 मध्ये पाहिजेत 18 धाबा. ओहो, मिडलिंग प्रॉपर नव्हतं. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धाव मिळाली. लेग बाईचा इशारा. एका धाब्याची 3 गडी बाद 24 धाबा झाल्यात. 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 17 धाब्याची गरज आहे. 2 मध्ये पाहिजे 17. इथे असं वाटू लागलं आहे की एखादा चमत्कारच आरके टायगर्स टीमला आता वाचू शकेल. खूप चांगलं क्रिकेट JPLच्या या 4थ्या पर्वामध्ये तुम्हा आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळालं. शॉर्ट बॉल सरळ बॅटने चेंडूला उडवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये झेल ड्रॉप झालाय आणि आगरी बॉईच्या खेम्यामध्ये चेंडूला पोहोचवण्याचा इरादा होता. झेल ड्रॉप झालाय, धाव घेतली गेली नाही. धाव संख्या धावपळकर आहे ती 3 गडी बाद 24. आता पंकजने जो झेल सोडलाय आणि कालच्या दिवसात एक झेल सोडलाय, परंतु जे काही काल घडलंय, कालच्या रजनीमध्ये घडलंय, ते आज पुन्हा करू नये हीच त्या खेळाडूची सोच असेल, विचार असेल. सो व्हॉट हॅपन, षटकारा करता हा रिव्ह्यू घेतला गेलाय. क्रुशियल मोमेंट आहे, त्याकरता तिसरे पंचांना आमंत्रण दिलं गेलंय. षटकारा करता हा रिव्ह्यू षटकार आहे की प्रोटेक्ट केलेत, अडवलंय ह्या चेंडूला, ते पाहिलं जाईल. बघूया कशा पद्धतीनं एक चेंडू आता शिल्लक राहिलेला आहे, परंतु ह्या चेंडूवर नेमकं काय, षटकार की प्रोटेक्ट केलंय त्या चेंडूला. आरके टायगर्स वर्सेस आगरी बॉईज. रजनी क्रिकेटची संकल्पना कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांची आणि त्यांच्या सोबतीला मनीष म्हात्रे, रुपेश म्हात्रे, त्यांचे सर्व मित्र परिवार खूप चांगलं काम करत आहेत. त्यांना आपण पाहिलं आणि त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी. पंच सांगतात की ऑन फील्ड जे काही डिसिजन आहे ते आपण त्या ठिकाणी द्यावं, ऑन फील्ड डिसिजन, कारण तिथे थोडस अडथळा आलाय त्या पडद्यामुळे, कपड्यामुळेच थोडस अडथळा आलाय, त्यामुळेच ते दिसलं नाही. आणि तिथे इतर संघाचे खेळाडू आहेत. आगरी बॉईज जर षटकार असं तर त्यांनी म्हटलं असं की या 6 धाबा आहेत. पाहूया व्हॉट हॅपन. 2 मिनिटं आणखीन चर्चा होते त्या ठिकाणी. पुन्हा आता वेगळ्या लुकने बघितलं जातंय काय, चर्चा होईल. याआधी ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलं होतं, आता चर्चा करून ते पुन्हा डिसिजन देतील. सो एकदा पुन्हा पाहिलं जातंय, लक्षात घ्या.
षटकार दिलाय. ओके, टच बॉल होता आणि अशा रीतीने या मॅचला जिंकलंय आगरी बॉयज या टीमने. चांगली भागीदारी नव्हती, परंतु 41 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त प्रत्युत्तर देणाऱ्या संघाला 30 धावा बनवता आल्या. हे आगरी बॉयजचा खेमा एन्जॉय करतायत. फायर्स बघितलं आपण तर पुन्हा पूर्णतः या ठिकाणी एन्जॉयमेंट पाहायला मिळतं त्यांच्या टीमची. मॅन ऑफ द मॅच कोण आहे ती चर्चा आपण करूया. 14 बॉल मध्ये 34 धावा आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मिस्टर दिवेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. दिवेश लगेचच या आणि तदनंतर एन्जॉय करा. दिवेश ठरलाय या मॅचचा हिरो. या